दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदेवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवर ज्योतिबा डोंगराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. वाडी रत्नागिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस 17.5 किलोमीटर अंतरावरती आहे. सह्याद्री पर्वतरांगांचा चौफाटा पन्हाळगड पावनगड असा गेला आहे. त्यापुढे सोंडेसारखा शंखमुखी भाग जो सोंडेसारखा गेलेला दिसतो तो ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे. श्री ज्योतिबाचा देवस्थान अथवा केदारेश्वर हे बद्री केदाराचे रूप आहे. ब्रह्मा विष्णू महेश जमादग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा देवाची मूर्ती ही स्वयंभू असून ती 4.5 फूट उंचीची आहे. मूर्ती बट्टू भैरवनाथाच्या अवतारात असून ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खडक त्रिशूल डमरू असून त्याचे वाहन घोडा आहे. दक्कनचा राजा ज्योतिबा संदर्भात एक प्राचीन कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. करवीर निवासनी श्री अंबाबाईलाही त्यांचा दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता श्री अंबाबाईंनी तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचे संहार करण्याची मागणी केली. मी करवीरची महालक्ष्मी आज तुला साकडं घालते. या दक्कनच्या रक्षणार्थ धाव तू आता धाव महादेवा. यापुढे केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर श्री अंबाबाईने अशी प्रार्थना केली, पुन्हा असे संकट येऊ नये व दृष्टी सदैव माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणार्थ श्री ज्योतिबाने मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या बेलसाड दगडात करण्यात आले आहे. मंदिर हेमाडपंथी असून येथे 3 मंदिराचा समावेश आहे. मुख्य मंदिर हे अगदी प्राचीन असून उर्वरित 2 मंदिर हे 18व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. श्री ज्योतिबा मंदिर अतिप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शेलार राजाने हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. श्री ज्योतिबांचे परमभक्त नावजी यांनीही मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. आजचे देवालय हे सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुख्य ठिकाणी भव्य रूपात पुनर्चित करून बांधले. मंदिर हे उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे. मंदिराचा दगड मंदिरात तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. ज्योतिबावरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे मंदिर क्वचितच आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक ऐवजी 2 नंदी आहेत. या मंदिरासमोरील महादेव मंदिराला जोडूनच आदिमायाचा चोपडा ही देवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती अष्टप्रधानाची स्थापना केलेली आहे. श्री ज्योतिबाच्या जन्मदिनी रविवारी श्रावण षष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाच्या प्रत्यार्थ चैत्र पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश इत्यादी भागातून भाविक दर्शनासाठी येतात. चैत्र यात्रेत गुलाल खोबरे बांधिनांनी याची उधळण पालखीवर होते. या यात्रेत अनोखे आकर्षण असते ते राज्यभरातील मानाच्या सासनकाठ्या. या सासनकाठ्या सुमारे 40 फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्याने सजवलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. हलगी पिपाणी तुतारी सनईच्या तालावर काट्या विशिष्ट पद्धतीने नाचवल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग बेधुंद होऊन उत्साहाने नाचतात. सर्वांच्या मुखात एकच गजर असतो, तो म्हणजे ज्योतिबाच्या नावानं चांगलं, श्री केदारनाथाच्या नावानं चांगलं. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.